लाडक्या बहिणीने एकाच आधार कार्डवरून तब्बल 30 फॉर्म भरले। लाडक्या बहीण योजनेत लालची बहिणीने केलेला घोटाळा आता समोर आलाय। पनवेलच्या एका महिलेने भरलेला अर्ज नाकारला गेला, पण त्यामुळे साताऱ्याच्या महिलेचा घोटाळा उघडकीस आला। अर्जदार 26 पण बँक अकाउंट 1, महिला 1 पण गेटअप अनेक। लाडकी बहीण योजनेचे पैसे उकळायला एका जोडप्याने लढवलेली शक्कल डेंजरच आहे। राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली, पण या योजनेतही एका लाडक्या बहिणीचा आणि भाऊजीचा घोटाळा समोर आलाय। त्याचं झालं असं की पूजा महामुनी नावाची खारघर येथील 27 वर्षीय महिला आपला अर्ज भरायला गेली, पण त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही, तो वारंवार नाकारला जात होता। पूजा यांनी या संदर्भात सखोल चौकशी केली। त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या आधार क्रमांकावरून ऑलरेडी अर्ज भरून झालाय, त्यांचे 2 महिन्याचे पैसेही बँकेच्या खात्यात जमा झालेत। ही माहिती पाहून पूजा महामुनी यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या पहिल्यांदाच लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत होत्या। पूजा यांनी तात्काळ ही बाब पनवेलचे माजी नगरसेवक निलेश बाविस्करांना सांगितली। त्यांनी ज्यावेळी चौकशी केली त्यावेळी लाडक्या बहिणीचा लालची घोटाळा समोर आला। या घोटाळ्यात साताऱ्यातील खटाव येथील 22 वर्षीय प्रतीक्षा पोपट जाधव या महिलेचं नाव समोर आलं। तत्काळ साताऱ्यातील महिला व बाल विकास खाते ऍक्टिव्ह झालं। एक समितीही स्थापन झाली। त्या समितीने सखोल चौकशी केल्यावर 22 वर्षांच्या लाडक्या बहिणीने तब्बल 28 बनावट अर्ज वेगवेगळ्या आधार क्रमांकावरून एकच अकाउंट नंबर देऊन दाखल केल्याचं समोर आलं। सध्या अर्जांची तपासणी सुरू आहे। बनावट अर्जांच्या आकड्यात वाढ होण्याची दाट शक्यता आहे। आता त्या महिलेने हा घोटाळा कसा केला तेही ऐका। आरोपी महिलेने आपल्या नवऱ्याच्या मदतीने ऑनलाईन अर्जांवर वेगवेगळे फोटो अपलोड केलेत। काही अर्जांवर एकाच महिलेचा फोटो आहे, फक्त त्या महिलेचा गेटअप चेंज करण्यात आलाय। इतकंच नाही तर आरोपीने प्रत्येक अर्जावर वेगवेगळे आधार क्रमांक दिलेत। विशेष म्हणजे हे सगळे अर्ज मंजूरही झालेत। फॉर्मवर दिलेल्या बँक खात्यात 2 महिन्यांचे प्रत्येकी 3-3 हजार रुपये जमा झाल्याचंही समोर आलंय। सुदैवाने आता हा घोटाळा उघडकीस आलाय। आता पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करतायत। हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती वळूचा राहणार आहे। हा व्यक्ती आणि त्याची मिसेस ह्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे। या दोघांनी लाडकी बहीण योजनेमध्ये एकपेक्षा जास्त फॉर्म 30 फॉर्म याच्यामध्ये भरलेले होते। या 30ही फॉर्ममध्ये अकाउंट नंबर मात्र एकच होता आणि याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे आधार कार्ड वापरले होते आणि फोटोग्राफ्समध्ये देखील यांनी फॉर्जरी केलेली होती। त्यामुळे सगळ्या गोष्टींचा एकंदरीत एक 3 सदस्य समिती ची स्थापना जिल्हा प्रशासनाने केली होती। त्या 3 सदस्यीय जी समिती आहे त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तसा अहवाल दिला होता प्रशासनाला आणि मग त्या अनुषंगाने काल रोजी याच्यामध्ये स्थानिक जे प्रतिनिधी आहे प्रशासनचे त्यांनी याच्यामध्ये फिर्याद दिलेली आहे। त्या फिर्यादच्या अनुषंगाने आरोपीला आणि त्यांचे सह आरोपीला ताब्यात घेऊन सध्या ते कस्टडीमध्ये आहे। त्यांच्याकडून आपण विचारपूस करतोय। त्यांना माननीय न्यायालयाच्या समोर आम्ही हजर करणार आहे आणि गुन्ह्यामध्ये अजून काय गोष्टी आहे का, त्यांच्यासोबत अजून काय सह आरोपी होते का, किंवा त्यांनी अजून कुठल्या गोष्टींचा टेक्नॉलॉजीचा वापर याच्यामध्ये केलेला आहे का, या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो सध्या सुरू आहे। पण या घोटाळ्यावरून अनेक प्रश्न आता समोर आलेत। विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून सत्ताधाऱ्यांनी जास्तीत जास्त महिलांचे फॉर्म भरून घेतलेत। ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज भरलेत त्यांच्या अर्जाची पडताळणी होण्यापूर्वीच त्यांच्या खात्यात पैसेही जमा होत असल्याची काही उदाहरणं आहेत। याचा अर्थ निकषांची पडताळणी न करताच प्रशासकीय यंत्रणा लाभार्थ्यांना पैसे वाटप करते। निवडणुका झाल्यावर म्हणजे डिसेंबरमध्ये या अर्जांची छाननी होणार असल्याचं सांगण्यात येते। पण तोपर्यंत अजून घोटाळे उघडकीस आले तर, सादर केलेले अर्ज बनावट निघाले तर, महिलांच्या आधार क्रमांकाचा कुणी गैरवापर केला तर, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे आहेत का की